शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचाच नरेंद्र सुरेश गायकवाड. अशीच एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आज आपण पाहतोय की कांद्याच्या लागवडी झालेली आहेत आणि तणनाशक मारण्याचे लगबगी चालू आहेत. परंतु एक प्रॉब्लेम आहे, बऱ्याच लोकांचं गवतच जळत नाही. तर असं जे एक शेतकरी आपल्याकडून तणनाशक घेऊन गेलेले आहेत, त्यांचा अभिप्राय खूप चांगला आहे. तर आपण त्यांची थोडीशी चर्चा करूयात. सगळ्यात प्रथम तर तुमचं त्यांना ओळख करून द्या शेतकऱ्यांना. माझं नाव बापू सुखदेव नाणेकर, चिंचोली मोराची, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पण आता हे तणनाशक तुम्ही जे नेलं, तुम्हाला जे काही रिप्लाय आले ते तुम्ही सांगा. मी 4.5 एकराला नेलत औषध इथून. हे बोलून ते वेगळं पायपीचे औषध. हा. 4.5 एकरामध्ये कांद्याच्या वर गवत गेले होते. ते संपूर्ण खास झाले, काळे काळे कोट जमीन झाली. तुम्ही जे बाहेरून आणायचे याच्या आधी त्याचे रिझल्ट कसं काय होते? त्याचं रिझल्ट करपायचं, हा. पुन्हा ते फुटायचं, तसंच राहायचं. आता तुमचं जे गावाळ आहे ते गेलेलं पूर्ण गेलं. पूर्ण गेलं. 4 एकराला साधन खुरपाय किती खर्च आला आता? रुपयाला 2 दिवस गाडी घेतली होती. 2 दिवसात 12,500 गेले. बर, म्हणजे थोडक्यात झालं. हा, थोडक्यात तसं गेलं तर दुसरी शिपणे दुसऱ्या कोण औषध घेतल्यावर 20, 22, 25, 26,000 येतात प्रति. म्हणजे खुरपायला जास्त वेळ लागतो कारण गावाला जास्त राहतं आज सांगायचे. बरं, त्याच्यात आता तुम्हाला दुसरा एक विषय, त्याच्यामध्ये काँग्रेस कुठल्या प्रकारचा राहिला का? काँग्रेस एक कुठल्याच प्रकारचं नाही. महत्वाचं शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या, सगळं गावाला जळतच आहे, पण 100% काँग्रेस जळण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. अतिउत्तम रिझल्ट पर्याय फक्त स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र. तुम्ही या, तुम्हाला रिझल्ट द्यायचं काम आमचं आहे. तुमची प्रगती हेच आमचं ध्येय. आणि सर्वप्रथमतः पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अशीच रिझल्ट पाहिजे असेल तर आम्हाला ऑनलाईन व्हिजिट करा. ऑनलाईन पण औषधं मिळतील, नाही तर दुकानाला व्हिजिट करा. धन्यवाद. मंडळ आपला आभारी.